गल्लीत खेळणारं मूल, रस्त्यावर जात असलेली एक वृद्ध महिला, रात्री बाईकवरून घरी जाणारा मुलगा आणि अचानक रस्त्यावरच्या कुत्र्यांचा हल्ला आणि एकच किंचाळण्याचा आवाज. समजा तुमचं मूल गल्लीत खेळतंय, तुम्ही आज स्वयंपाकात आहात, बाकी लोक घरच्या कामात व्यस्त आहे आणि अचानक बाहेरून किंचाळण्याचा आवाज. पळत बाहेर गेलात तर पाहता 4-5 रस्त्यावरचे कुत्रे तुमच्या मुलावर हल्ला करतायत आणि त्याच्या मांसाचे लचके तोडत आहेत. तर हे फक्त एक उदाहरण नाही. गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात आणि भारतात अशा शेकडो घटना घडल्या आहेत आणि आता नुकतंच सुप्रीम कोर्टाने याच्यावर एक निर्णयही दिला आहे. महाराष्ट्रासाठी हा निर्णय गेम चेंजर ठरू शकतो का? पण खरं तर हे रस्त्यावरचे कुत्रे आपल्या गल्लीतले रक्षणकर्ते आहेत, प्रेमाचा सहारा आहेत की वृद्ध लहान पोरं यांच्यासाठी संभाव्य धोका? मित्र, भारतात रस्त्यावरचे कुत्रे हा एक फक्त भावनिक विषय नाही, हा एक सोशल, लीगल आणि पब्लिक सेफ्टीचा प्रश्न आहे. भारतात सध्या अंदाजे 1.5 कोटी स्ट्रीट डॉग्स आहेत. ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया आणि WHOच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 20,000हून अधिक लोकांचा मृत्यू फक्त रेबीजमुळे होतो आणि त्यातील बहुतांश प्रकरण हे फक्त आणि फक्त स्ट्रे डॉग्स बाईटमुळे असतात. आपल्या महाराष्ट्रातच मागच्या 2 वर्षात नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक आणि राज्याच्या संपूर्ण भागातून अनेक अटॅक्स इन्सिडेंट वाढले आहेत. एकीकडे हजारो लोक दरवर्षी त्यांना खायला घालतात, त्यांच्यावर प्रेम करतात आणि दुसरीकडे काही लोकांना रात्री घरी जाणं सुद्धा धोकादायक वाटतं. आणि याच दरम्यान आता सुप्रीम कोर्टाचा ताजा निर्णय आलाय स्ट्रे डॉग्स फीडिंग आणि मॅनेजमेंटबाबत. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय संपूर्ण देशात चर्चा निर्माण करतोय. हा निर्णय महाराष्ट्रात लागू झाला तर आपल्याला काय परिणाम दिसतील? आज आपण ओव्हरऑल पब्लिक सेफ्टीच्या दृष्टीने त्या मुद्द्याचा बारकाईने विचार करू. कुत्र्यांच्या जीवापोटी फक्त भावनिक नाही तर फॅक्ट्स, स्टडीज आणि देश विदेशातील उपाययोजना यावर आधारित चर्चा करू आणि ही भटके कुत्रे धोक्याचे की कामाचे यावर शेवटी एक निर्णय घेऊ. आता थोडक्यात सुप्रीम कोर्टचा निर्णय बघू. ही गोष्ट अचानक कोर्टात आली नाही मित्रांनो. दिल्ली, गुरुग्राम, नोएडा आणि संपूर्ण देशातच सगळीकडे मागच्या काही वर्षात डॉग बाईट केसेस झपाट्याने वाढल्यात. काही घटना इतक्या भयानक झाल्या की लोकांनी थेट पिटिशन टाकल्या. आमच्या मुलांना, वृद्धांना धोका आहे, सरकार काही करत नाही असं कोर्टाला सांगितलं. त्याचबरोबर काही RWA म्हणजेच रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन आणि पॅरेंट्स ग्रुपने तर रिट पिटिशन दाखल केल्यात आणि मॅटर सुप्रीम कोर्टपर्यंत पोहोचला. पब्लिक सेफ्टी हा कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे असं सांगून त्यांनी तुरंत कारवाई मागितली आणि तिथूनच हा मोठा निर्णय निघाला. दिल्ली NCRमध्ये एका वर्षात 35,000पेक्षा जास्त डॉग बाईट्स केसेस आलेत आणि याच महिन्यात फक्त दिल्लीत रोज सुमारे 2,000 लोकांना स्ट्रे डॉग्स म्हणजेच भटकी कुत्रे चावल्याच्या घटना घडल्यात. त्यात एक 6 वर्षाची मुलगी ही शाळेत जात होती. तिला रस्त्यावरच्या कुत्र्यांनी चावलं आणि तिला रेबीज झाला. ती वाचलीच नाही. ही घटना पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि याच रागापोटी सुप्रीम कोर्ट पुढे थेट पब्लिक सेफ्टीचं प्रकरण आलं. आता कोर्टाने एकदम स्ट्रिक्ट आदेश दिलेत. 8 आठवड्यात दिल्ली आणि NCR मधला सगळ्या स्ट्रे डॉग्स म्हणजेच भटक्या कुत्र्यांना शेल्टर्समध्ये हलवा. फक्त नसबंदी करून परत सोडायचं नाही, कारण कोर्ट म्हणतं परत सोडल्यावर बायटिंग, रेबीज हे सगळं चालूच राहतं. याशिवाय कोर्टने सांगितलं अन्न फक्त ठराविक फीडिंग झोन्समध्येच द्या, रस्त्यावर कुठेही नाही. डॉग बाईट्स हेल्पलाईन सुरू करा आणि CCTVद्वारे डॉग्सचा ॲक्टिव्ह रेकॉर्ड ठेवा आणि जो कोणी या सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्सना अडवेल त्याच्यावर क्रिमिनल केसेस होऊ शकते. पण या निर्णयाला विरोधही झाला. प्राणी अधिकारी गट, पेटा आणि काही नेते म्हणतात की ABC रूल्स 2023 नुसार नसबंदी करून कुत्र्यांना त्यांच्या जागी परत सोडणं बंधनकारक आहे. रिलोकेशन क्रूर आहे आणि त्यामुळे व्हॅक्यूम इफेक्ट होऊन कुत्र्यांच्या जागी उंदीर, साप यांची वाढ होऊ शकते. शेल्टर्समध्ये लाखो कुत्र्यांची सोय करणं खर्चिक आणि अवघड आहे. इतकंच नाही तर त्यामुळे रोगराई पसरू शकते आणि सर्वोच्च न्यायालयाला कुत्रे शेल्टर्समध्येच हवे आहेत. यासाठी ही पहिली समस्या म्हणजे क्षमता.
भारतातील शेल्टर्स सध्याच्या योजनेनुसार लागणाऱ्या कुत्र्यांच्या फक्त 1% एवढीच आहे. लाखो कुत्र्यांसाठी अनेक भागांमधून 2 महिन्यात सुविधा उभारणे रिअलिस्टिक नाही. ॲनिमल वेलफेअर ग्रुप्सना भीती आहे की या आदेशामुळे जरी लिगली त्याला नकार देण्यात आलाय तरी अमानुष वागणूक किंवा गुपचूप कत्तल कुत्र्यांची होऊ शकते. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय फक्त दिल्ली NCR साठी असला तरीही हा संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात लागू झाला तर याचे परिणाम काय होऊ शकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आता संपूर्ण देशात भटक्या कुत्र्यांबद्दल काय नियमावली आहे हेही पाहू. पॅरिसमध्ये 1880च्या दशकात असंच झालं होतं. तसंच शेल्टरमध्ये लाखो कुत्रे ठेवणं म्हणजे लॉजिस्टिक खर्च, रोगराई या सगळ्या गोष्टी बघून एक मोठं संकटच आहे. सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की पब्लिक सेफ्टी हे पहिले. ABC रूल्स ह्युमन आहेत, पण जेव्हा माणसांचे जीव जातात तेव्हा इमिडिएट ॲक्शन लागते. पण हा डिबेट इथे संपलेला नाही, कारण ही केस आता मोठ्या बेंचकडे गेलंय. आता स्ट्रे डॉग्स बाबत बोलायचं झालं तर जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया या देशात रस्त्यावर एकही भटकं कुत्रं नाही, कारण तिथे एक संध धोरण आणि 0 टॉलरन्स पॉलिसी आहे. कुत्रे पकडले जातात, शेल्टरमध्ये ठेवले जातात आणि ॲडॉप्ट म्हणून दिले जातात. परत रस्त्यावर सोडण्याचा प्रश्नच नाही. नेदरलँड्समध्ये 0 ट्रे मॉडेल आहे, पण हे वर्षानुवर्ष चाललेल्या नसबंदी मोहिमा, कडक पाळीव प्राणी नोंदणी कायदे आणि सोडून देण्यावर मोठे दंड आणि अतिशय हाय अडॉप्शन रेट यामुळे हे साध्य झालंय. भूतानने 14 वर्षाचा कार्यक्रम राबवला होता आणि यामध्ये NGO, हेलिकॉप्टर्स आणि मजबूत कम्युनिटी नेत्यांच्या मदतीने देशाने प्रत्येक रस्त्यावरच्या कुत्र्यांचं स्टेरिलायझेशन म्हणजेच नसबंदी आणि वॅक्सिनेशन केलं होतं. सिंगापूरकडे ट्रॅप न्यूटर रिलीज मॅनेजमेंट आहे. मानवी पद्धतीने पकडणे, मायक्रोचिप लावणे, नसबंदी करणे, शक्य असल्यास तितके कुत्रे दत्तक देणे आणि उरलेल्या कुत्र्यांना त्यांच्या ठिकाणी सांभाळणे व पाहणी करणे. आता भारतामध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे. लाखो कुत्र्यांना ठेवण्यासाठी पुरेशी शेल्टर्स नाहीत, म्युनिसिपल बजेट मर्यादित आहेत आणि कायदा व प्रत्यक्षात काम यामध्ये प्रचंड दरी आहे. दुसरीकडे आपल्याला फार मोठ्या प्रमाणात प्राणीप्रेम दिसून येतं, तरी सुद्धा धोका जसाचा तसा आहे. दर मिनिटाला 1 डॉग बाईट हा आकडा सगळं सांगतो. तर मग उपाय काय? फक्त एकाच पद्धतीवर अवलंबून राहून हा प्रश्न सुटणार नाही. भारताने एक मिक्स स्ट्रॅटेजी वापरायला हवी. नेदरलँड्सकडून आपण कडक कायदे शिकू शकतो, जसं की पाळीव प्राण्यांची नोंदणी बंधनकारक, सोडून दिल्यास जबरदंड. भूतानकडून धीर आणि सातत्य शिकायला मिळतं. त्यांनी हळूहळू वर्षानुवर्षे नसबंदी आणि लसीकरण केलं, त्यासाठी स्थानिक कम्युनिटीची साथ घेतली. सिंगापूरकडून स्मार्ट मॅनेजमेंट शिकता येईल. कुत्र्यांना मानवी पद्धतीने पकडणे, मायक्रोचिप लावणे, नसबंदी करणे आणि शक्य असल्यास दत्तक देणे आणि बाकी कुत्र्यांचं त्यांच्या जागीच मॅनेजमेंट देखील करणे आणि त्यांना संरक्षण देणे. असं केलं तर भारतातील स्ट्रे डॉग्स बाईटचं प्रकरण सुटू शकतं. उद्देश एकच आहे, माणसं आणि कुत्रे दोघंही भीतीशिवाय आणि सुरक्षितपणे एकाच गल्लीत राहू शकतील अशी सोय मानणं. प्राणीप्रेम महत्त्वाचं आहेच, पण जीव वाचवणं त्याहून महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाराष्ट्रात लागू झाला तर आपली मुलं, ज्येष्ठ आणि आपण स्वतः रस्त्यावर थोडं अधिक सुरक्षित चालू शकू. प्रश्न इतकाच आहे, आपण काय निवडणार, भावना की सुरक्षितता? बाकी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.